हॅलो नमस्कार, मी मिनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही सर्वजण मजेत असाल, मजेतच राहा। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो अशी स्वामी चरणी प्रार्थना करते। आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेलीच आहे। तर तुम्ही म्हणाल की आज इतका मेकअप करून कुठे गेली होतीस, तर चला आता सांगते। तर व्हिडिओला सुरुवात केलेलीच आहे। तर छान असा मेकअप करून घेतला, पंजाबी सूट्स घातलेला होता आणि मेकअप तर तुम्ही बघू शकतात कशी दिसते, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि हो, तर आज मी चालले, अचानकच आमचा प्लॅन ठरला की आज आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामध्ये जायचं, दिंडोरीला। तर दिंडोरीला जायचं होतं, तर आम्ही गाडीवरच जात असतो आणि आम्ही ट्रिपशी जाणार होतो। तर आम्ही बाईकवरच जाणार आहोत। तर माझी गाडी नेणार आहे डिओ, कारण डिओचं जे काही शीट आहे ते थोडं लॉंग आहे आणि ट्रिपशी आरामशीर जाता येतं। तर बाहेरचं वातावरण तर तुम्ही बघितलंच, पूर्ण ढगाळ वातावरण होतं, पावसाचं वातावरण झालेलं होतं, पण पाऊस आला नाही म्हणून बरं झालं। त्यानंतर आता छान असं केंद्रामध्ये आलो, अर्धा पाऊण तास लागला। तर दिंडोरीला येईपर्यंत आम्ही मस्त छान असं गप्पा गोष्टी करत आलो। त्यानंतर आल्यानंतर मस्त छान केंद्रात दर्शन घ्यायला जायचं होतं, पण तिथे मोबाईल अलाउ नव्हता। तरीसुद्धा मी कॅमेरा शूटिंग जी होती ती चालू ठेवलेली होती। तर म्हटलं चला जितके तुमच्यासोबत तुम्हाला जितकं शेअर करता येईल तितकं दाखवूया। तर कोण कोण नाशिकला राहतं, कोण कोण दिंडोरीमध्ये राहतं ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। तर चला आता आतमध्ये जात आहोत आणि आतमध्ये जाताना तिथे मोरे दादासुद्धा होते, बसलेले होते। आणि त्यानंतर बघा आता जाताना कॅमेरा तर चालूच होता, पण खूप भीती वाटत होती की कोणी बोलेल की काय। पण चला म्हटलं कोणी बोललं तर कॅमेरा ऑफ करून टाकूया, पण जोपर्यंत शूट करता येईल तोपर्यंत करूया। तर बाजूला बघू शकता तिथे बसलेले होते मोरे दादा आणि मला दाखवते मी। तर तुम्ही म्हणाल की आज केंद्रामध्ये कसं काय, तर त्यांना 3 दिवस मिस्टरांना सुट्टी आहेत, शिवांशला पण 3 दिवस सुट्ट्या आहेत, सगळ्यांनाच सुट्ट्या असतील 3 दिवस। आणि हो, कोणताही प्लॅन जो असतो तो अचानकच ठरतो आणि अचानक ठरलेला प्लॅन लवकर चांगल्या पद्धतीने म्हणजे होतो। तर बघा आता आज केंद्रात जायचं होतं, तर 3 दिवस सुट्ट्या, त्यांना म्हटलं आज 3 दिवस आम्हाला रोज बाहेर घेऊन चला कुठेतरी, कारण आपण पण बायका घरामध्ये राहून इतकं बोर झालेलं असतो आणि देवदर्शनाला पण कुठेतरी भरपूर दिवसापासून गेलेलं नव्हतं। तर म्हटलं चला आता केंद्रामध्ये जाऊन येऊया, त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघूया कुठं जायचं आहे। आणि तर केंद्रामध्ये आलो, त्यानंतर बघा माझी आजी पण माझ्यासोबत आलेली आहे। तर आजीचं माहेर हे दिंडोरीच आहे आणि हे जे आतमध्ये ज्यांचा फोटो आहे ना मोरे दादा, तर हे माझ्या आजींच्या म्हणजे आजींच्या वडिलांच्या वेळेस त्यांची खूप म्हणजे जवळची ओळख आहे। तर आजी मला तेच सांगत होती की आम्ही नेहमी त्यांच्या घरी यायचो जायचो आणि भरपूर त्यांच्या जवळचं ओळख आहे त्यामुळे। तर तेच बोलणं इथे चालू होतं। त्यानंतर छान तिथं दर्शन घेतलं। त्यानंतर बघा खाली उतरून परत फिरून जेव्हा आपण मंदिराकडे जातो त्यावेळेस मोबाईल तिथे बिलकुलही मंदिरामध्ये अलाउ नव्हता। तर कॅमेरा तर ऑनच होता। तर म्हटलं याच्या आधीसुद्धा मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे केंद्रामधला, तर तो दुसऱ्या चॅनलवर अपलोडेड आहे। आणि बघा इथे छान असं मस्त होम वगैरे केलेला होता। तर होम इथे आधीपासूनच बनवलेला आहे, ज्यांना पण पूजा वगैरे करायची असते तर इथे करतात। त्यानंतर बघा हे छान असं झाड, तिथे पण छान असं दर्शन केलं। तर मोबाईल अलाउ नव्हता, तर इथे मोबाईल मी नंतरून बंद केला होता। नंतर छान असं मस्त असं दर्शन झालं। गर्दी तर होती आज थोडीफार, पण दर्शन खूप छान झालं आणि खूप दिवस झाले होते की केंद्रात आलेले नव्हती, स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं। तर म्हटलं चला आज आपण जाऊया। आणि माझे मिस्टर देखील स्वामी समर्थ महाराजांचं खूप करतात, तर म्हटलं चला तुमचं पण दर्शन होईल। आणि आजीचं पण इथे माहेर असल्यामुळे आजी पण बोलली की चल मग माझ्या माहेरी पण जाऊया। आणि इथे छान दर्शन झालं। त्यानंतर बाहेर आलो, थोडा वेळ इथे बसलो। त्यानंतर मग जेव्हा आम्ही बाहेर गेलो तर आम्हाला शिवांशचं बघा इथे खूप त्रास देणं चालू होतं, तर शिवांशचं चाललं होतं की बाहेर चल। त्यानंतर बघा तिथून मी काही नंतर शूट केलंच नाही, तिच्या आजीच्या माहेरी गेलो होतो, तिथे परत मला म्हणजे बसलो थोडा वेळ। त्यानंतर परत मग त्यांनी सुद्धा उपवासाचं फराळाचं केलं, मला साडी दिली, साडी पुढे दाखवते तुम्हाला।
तर त्याआधी बघा ब्लँकेट कधी पण आपल्या घरामध्ये जेव्हा आपण थंडी पडते हे जाड ब्लँकेट, खूप हेवी जड ब्लँकेट असतं आणि ह्याचा पसारासुद्धा इतका होऊन जातो ना, या ब्लँकेटची घडी घालायलासुद्धा सुचत नाही. आणि जेव्हा पण आपण हे ब्लँकेट धुतो, आता हे ब्लँकेट तर माझं धुवून झालेलं होतं, स्वच्छ सुकलेलं होतं. आता म्हटलं याचा पसारा आपण बाहेर नको ठेवायला, दुसरे ब्लँकेट होते तर हे जाड ब्लँकेट म्हटलं आता छान ठेवून देऊया. तर याची घडी कशी घालायची जेणेकरून घरामध्ये पसारा होणार नाही आणि व्यवस्थित घडीसुद्धा तसल्या तशी राहील. तर घडी तुम्ही बघू शकतात, अशा पद्धतीने जर घडी केली ना तर आपली ही जी घडी आहे ना, घडी केल्यावरती इतकं छोटी घडी होऊन जाते आणि एकदम व्यवस्थित कसंही कुठे उचलून म्हणजे ठेवलं किंवा लहान मुलांनी असं उचलून फेकलं तरीसुद्धा त्याची घडी मोडणार नाही. इतकी व्यवस्थित अशी घडी कशी घालायची ते मी तुम्हाला व्हिडिओत दाखवलेलं आहे. आणि हो, ब्लँकेटची छान अशी घडी घातली की मग लगेच त्याला व्यवस्थित तुम्ही कुठेही ठेवू शकता, तो कधीही विस्कटणार नाही. आणि इतकं जाड ब्लँकेट असलं की भरपूर वेळा असं होतं ना की ठेवायचं कुठे, याची घडी वगैरे विस्कटून जाते. त्यामुळे मग अशा पद्धतीने घडी घालायची जेणेकरून म्हणजे कधीच घडी निसटून जाणार नाही. आणि बघा शिवांशी इथे एकीकडे इतकी मस्ती चालू होती तर खूप त्रास देत होता शिवांश. आणि मी आज म्हणजे जाऊन आल्यानंतर कुठे पण जाऊन आल्यानंतर खूप थकवा जाणवतो, तरीसुद्धा घरातली जी काही कामं होती ती आपल्याला बायकांना करावीच लागतात. तर बघा आता छान ब्लँकेटची घडी घालत होते. आजीच्या जेव्हा माहेरी गेलो तर त्यांनी माझी ओटी भरली, त्यानंतर साडी वगैरे दिली, मिस्टरांना टॉवेल टोपी दिल्या आणि बघा ही साडी दिली. छान साडी होती, म्हटलं रेग्युलर वापरण्यासाठी छान आहे, एखादं ब्लाऊज वगैरे शिवून घेऊया किंवा दुसरंही मॅच होईल. तर म्हटलं चला आता ही साडीसुद्धा कपाटात ठेवून देऊया. तर त्यानंतर बघा जे काही ब्लँकेट होते, दुसरे पण भरपूर ब्लँकेट होते. आता इतके काही ब्लँकेट लागत नाही, धुतलेली होती. तुम्हाला सांगितलंच की माझं सगळं ब्लँकेट वगैरे किंवा जे काही गोधडी वगैरे चादर होत्या सगळ्या माझ्या धुवून झालेल्या होत्या. शिवांशी ती इतका त्रास देत होता ना. आणि त्यानंतर हे जे ब्लँकेट बघताय ते धुवून ठेवलेले आहेत. राजेचं चाललं होतं की मळतात कपडे, विनाकारण वरती नको ठेवूया, जर जितके लागत असेल तितकेच ठेव. तर म्हटलं चला आता जिथे कॉटमध्ये सगळं बेडमध्ये तुम्हाला पसारा दाखवते, किती सारा पसारा आहे. त्याच्यामध्ये इतके सारे माझे भांडे आहेत, काचीचे सेट आहे. पण इथे कसं आता रेंटवर असल्यामुळे मी शक्यतो ते सगळे सेट काचीचे असले किंवा दुसरे स्टीलचे भरपूर भांडी आहेत अजून सगळे मी पॅक करून ठेवून दिलेले आहे. कारण कसं आहे ना, इतकं सगळं पसारा काढून ठेवायचा आणि उगाचच घसायचा. परत रेंटवर असल्यामुळे सेट करायला सुद्धा इतकं जागा नसते, ट्रॉली वगैरे नाही आहे. त्यामुळे म्हटलं जितकी भांडी लागेल तितकीच वरती ठेवूया. तर आता या ब्लँकेट बघतायत, हे ब्लँकेटसुद्धा मला ठेवून द्यायचं होतं मध्ये. तर याची जी कॅरी बॅग होती ती काढली आणि त्याच्यामध्येच व्यवस्थित ब्लँकेट ठेवूया. शिवांशी पण मस्ती तुम्ही बघू शकतात. आम्ही जिथे जिथे जात होतो तिथे तिथे तो त्रास द्यायला येत होता. तर हे ब्लँकेट वगैरे म्हणा सगळं आज मला हे आतमध्ये ठेवून द्यायचं होतं. ब्लँकेटची छान अशा पद्धतीने घडी जर घातली ना तर अगदी छोट्या कमी जागेमध्ये ॲडजस्ट होतं आणि व्यवस्थित आपण कुठे उचलूनही ठेवू शकतो. त्याची घडी अजिबात मोडणार नाही. अशा पद्धतीने जर आपण ब्लँकेटची घडी घातली ना तर तसल्या तसं राहणार. आणि ही जी गाडी बघताय शिवांशी, ती आत्ता येताना केंद्रामधनं, त्याचं दरवेळेस कुठं बाहेर गेलो की ही गाडी घेऊन ती गाडी घेऊन, गाड्या त्याला खूप आवडतात. छोटी मोठी का ना त्याला गाडी पाहिजेलच असते. आज तर त्यांनी मोठीच गाडी घेऊन आला, जी येताना हायवेला वगैरे म्हणा कुठे बसलेले असतात, JCB म्हणा, छोटा मोठा माल ट्रक म्हणा घेऊन बसतात. तर तिथून आम्ही घेतली. तर 350 रुपये सांगितले होते. तर आजीने आणि आम्ही त्याला भाव केले. 100 रुपये बोललो होतो पण ते नाहीच ऐकत होते. मग नंतर 150 बोललो तरी नाही बोलले, 350 बोलत होते. तर 180 मध्ये त्यांना कन्व्हिन्स केलं आणि शेवटी ही त्यांनी गाडी आणलीच. आणि अगदी 5 मिनटं जवळपास खेळला, त्यानंतर तशीच पडलेली आहे. आणि बर्थडेचे पण इतके सारे गिफ्ट्स आलेले, ते सुद्धा अजून पॅक करून तसेच ठेवून दिलेले. तर त्याला कुठेही बाहेर गेलो की काही ना काही नक्की पाहिजेलच असतं. तर खूप रडत होता. शेवटी ती गाडी त्याला घेऊनच द्यावा लागली. त्यानंतर कॉटमध्ये तुम्ही पसारा बघितला, तितका पसारा आहे पूर्ण, म्हणजे माझा पूर्ण कॉट भरलेला आहे.
पण बरं आहे की हा जो कॉट आहे ना हा स्टोरेजसाठी खूप म्हणजे कामाचा आहे. आणि म्हणजे कुठेही जाताना पूर्ण ओपन करून घेतो आम्ही हा बेड. त्यानंतर याच्यातलं सामानसुद्धा म्हणजे ठेवायला खूप चांगला आहे. तर लग्नामध्येच माझ्या मावशीने दिलेला होता हा बेड. तर बघा आता एकीकडे छान म्हटलं सगळं ऑर्गनाईज कसं करायचं, तर व्यवस्थित सगळं सरकवून व्यवस्थित सगळं ऑर्गनाईज करायचं होतं. इतक्या सगळ्या वस्तू त्यामध्ये परत ठेवायच्या होत्या. ज्यावेळेस आपण काढतो ना त्यावेळेस आपण काढून तर घेतो, पण ज्यावेळेस ठेवायचं वेळ येते त्यावेळेस इतक्या वस्तू ॲडजस्ट करणं खूप म्हणजे हे होऊन जातं. तर तेच माझं चाललं होतं एकीकडे की कसं ॲडजस्ट करायचं, कारण इतका पसारा झालेला होता. आणि वस्तू तर कसं आहे ना एकामागे एक वस्तू वाढत गेल्या की आपल्याला ज्या गोष्टी लागत नाही आपण कॉटमध्ये ठेवून देतो किंवा इकडे तिकडे पसारा पडू नये म्हणून मग मला असं ॲडजस्ट करावं लागतं. छान सगळं व्यवस्थित ॲडजस्ट केलं. कॉट म्हणजे बेडचं जे आहे ना तर ते पूर्ण बंद केलं आणि गादी वगैरे सगळं व्यवस्थित आथरून घेतलं. त्यानंतर जे पुढचं काम होतं ना माझं एकूण एक म्हणजे उद्या पण जर कुठं बाहेर जायचं असेल त्या अगोदर आपल्याला आजची कामं तर करावीच लागणार आहे. तर कपडे होते बाहेर सुकलेले, तर त्याला 1 दिवस होऊन गेलं, 1-1.5 दिवस झाला. तर आजीत चाललं होतं की कपडे वगैरे सुकलेले आहे घरामध्ये घे. तर मला खूप थकवा जाणवत होता, पण तरीसुद्धा म्हटलं चला कपड्यांची छान घड्या वगैरे घालून घेऊया, कारण कपडे एकदा तसेच राहिले ना अजून गारव्याने बाहेर पाऊस पडत होता. गारव्याने अजून कपडे थंड झाल्यामुळे अजून ओले तसेच राहत होते. तर म्हटलं चला आता कपडे काढूनच घेऊया. तर हे सगळे कपडे तर सुकलेले होते छान, त्यांच्या छान आता व्यवस्थित घड्या घालून घेते. शिवांशचं पण एकीकडे चालू होतं की मी तुझ्या घड्या घालतो, हेल्प करतो. त्याचं असं मध्ये चालूच असतं. तर छान व्यवस्थित कपड्यांच्या घड्या घालून जागेवर ठेवून देऊ म्हटलं. तर यांचे जे शर्ट्स आहे ना तर ते मी हँगरला लावत असते. सगळे एकूण एक शर्ट सगळे हँगरलाच असतात, कारण कधी कधी जर त्यांना अचानक जर कुठे जायचं असलं तर इस्त्री करायची गरज पडत नाही, कपडे चोळामोळा देखील होत नाही. तर हे कप्पाट जे आहे हे फोल्डेबल आहे आणि पूर्ण म्हणजे ओपन होतं. तर पूर्ण म्हणजे याचीसुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यानंतर बघा छान कपडे वगैरे सगळे घड्या घालून व्यवस्थित ठेवल्या. आणि आल्यानंतर तर आम्हाला काही इतकी भूक नव्हती, तर त्यांनी दोघांनी मिस्टरांनी आणि शिवांशनी मॅगी खाल्ली होती. आणि आजीचा आज उपवास होता, जन्माष्टमी असल्यामुळे आजीचा उपवास होता. तर माझा पण उपवास नव्हता, पण माझं पोट भरल्यासारखं वाटत होतं, मला इतकी काही भूक नव्हती. तर उरलेली जी सकाळची भांडी होती ती घासून घेऊया म्हटलं. आणि आल्यानंतर त्यांचे मिस्टरांचे ऑफिसवरचे काही स्टाफ होता ते घरी आले होते, त्यांना चहा वगैरे केला. तर त्याची थोडीफार भांडी निघालेली होती ती सगळी घासून घेऊया म्हटलं, कारण सकाळी जर कुठं जर लवकर बाहेर जायचं असलं तर ही भांडी तशीच राहून जाईल. तर भांडी वगैरे छान घासून घेऊया म्हटलं. भांडे वगैरे छान सगळे धुवून घेतले. आणि एकीकडे आजीला म्हटलं तुला उपवास आहे, तर जन्माष्टमीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात, तर त्यामुळे म्हटलं तुला काहीतरी उपवासाचं कर. तर म्हटलं चल भगरच बनवून घेऊया. तर तिच्यापुरतं थोडीशी भगर बनवायची होती आणि बस, बाकी खूप थकलेली होती. तर म्हटलं तर कपडे वगैरे चेंज करूया, स्किन केअर करूया. चेहरा वॉश करायचा होता. नाईटला मी कुठूनही आले किंवा घरात जरी असले तरी चेहरा
धुवूनच घेत असते, कारण कसं आहे दिवसभरचं आपलं इतकं सगळं तेलकट ऑइली स्किन झालेली असती, धूळ वगैरे उडालेली असते, घरामध्ये काम करून पूर्ण चेहरा ऑइली झालेला असतो. माझी स्किन खूप ऑइली आहे, त्यामुळे आता बाहेरून जाऊन आल्यानंतर तर मला नक्कीच झोपायच्या अगोदर स्किन केअर करणं खूप गरजेचं, कारण मला पिंपल्स खूप येतात त्यामुळे. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला ते देखील कमेंट करून सांगा. आणि हो, लाईव्ह आलेली होती तर नक्कीच जाऊन बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चला आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.